मैंने कई बार उनसे कहा कि आप YouTube पे आइए, सोशल मीडिया पे आइए, मगर वो पहले से ही शाय फेलो है। वैसे स्टेज तो फाड़ देंगे, मगर अगर कैमरा के सामने आना हो तो थोड़ा हिचकिचाते हैं। मगर हम सब दोस्तों की बहुत डांट सुनने के बाद वो आज पहली बार YouTube पे और सोशल मीडिया पे आ रहे हैं। आज मैं अपने मेंटर, मेरे गुरु और एक बेहतरीन फोटोग्राफर को आपसे मिलवाना चाहता हूँ। उनका नाम है मिस्टर नरेश मदनानी। इस मौके पर मैं उनसे पूछना चाहूँगा, वैसे तो मेरे मन में बहुत सारे सवाल हैं, मगर मैंने आप व्यूअर की ओर से 2-3 सवाल चुने हैं। सबसे पहला सवाल तो मेरा ये है कि फोटोग्राफी का फ्यूचर क्या है? आप फोटोग्राफी इंडस्ट्री को कहाँ देखते हैं? आपका रिव्यूज़, व्यूज़ और फ्यूचर्स इसमें क्या है, वो मैं आपसे जानना चाहूँगा। माझं नाव सागर लोहार आहे। मी आलो आहे महाराष्ट्रामध्ये। नरेश सर म्हणून आहेत जे ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स्ड आहेत। त्यांनी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा काम केलेलं आहे। इंटरनॅशनल लेवलला त्यांचा एक्सपिरियन्स 14 वर्षाचा आहे। त्याच्यानंतर त्यांनी निकॉन, कॅनॉन, मिनोटा अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये इंटरनॅशनल लेवलला काम केल्यामुळे त्यांच्याकडे जो फोटोग्राफी लेवलचा एक्सपिरियन्स आहे तो खूप म्हणजे खूपच वेगळा आहे। त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्यासोबत त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणं, त्यांच्यासोबत फोटोग्राफी शिकणं म्हणजे एक थोडक्यात असं म्हणावं लागेल की काहीतरी असेल ज्या लाईनमध्ये मी आल्यानंतर मला फोटोग्राफी शिकायची। नरेश सर टीचिंग ॲज अ मेंटॉर तुमच्यासाठी असतील, पण माझ्यासाठी ते मेंटॉर कधीच नव्हते। ते माझ्यासाठी ॲज अ फ्रेंड, माझे ॲज अ कलिग म्हणूनच नेहमी त्यांनी मला टीच केलं। नेहमी त्यांनी मला ॲज अ त्यांचा फ्रेंड म्हणूनच ट्रीट केलं नेहमी। आणि जेव्हा पण आम्ही बाहेर जायचो शूटसाठी किंवा आउटडोर ज्यावेळेस आमची शूटिंग व्हायची, तर त्या टायमाला त्यांनी कधीच असा विचार केला नाही की बाबा महाराष्ट्राच्या एवढ्या छोट्या गावातनं आलेला हा मुलगा, त्याला मी माझी 5.5-6 लाखाची किट कशी देऊ। त्यांनी हा विचार कधीच केला नाही। त्यांनी ऑलवेज मला असंच सांगितलं की तुला काही लागलं मला अर्ध्या रात्री फोन कर, मी येईल, मी माझ्याकडे येऊन तू घेऊन जा, माझ्याकडे सगळं सामान आहे वगैरे। तर ॲज अ टीचर किंवा ॲज अ मेंटॉर म्हणण्यापेक्षा मी त्यांना ॲज अ माझा फ्रेंड म्हणून खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि तेही मला ओळखतात। आणि माझ्या इन फ्युचरमध्ये जर मी हा माझा ॲज अ फोटोग्राफर मी करिअर निवडला किंवा मी निवडेल, त्यांनी शिकवलेलं ह्याच्यामधून जे काही माझं नॉलेज त्यांनी मला दिलंय, तर ह्याच्यावरून मी नक्कीच ॲज अ फोटोग्राफर म्हणून माझं करिअर पुढे करण्यात मी इंटरेस्टेड खूप आहे। सो त्यांनी मला असं नाही सांगितलं की बाबा तुमचं टीचिंग संपली आता मग तुम्ही मला फोन नका करू किंवा तुम्ही असं काही नाही। तर ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना दुपारी झोपलेलं असताना उठवलंय आणि त्यांनी आम्हाला फोनवर आमचे जे काही थॉट्स होते, जे काही क्युरीज होते, त्यांनी सॉल्व्ह केला विना एनी एक्सक्यूज। तर असे मेंटॉर, असे टीचर ॲज अ फ्रेंड म्हणून भेटणं खूप नशीब लागतं सर। तर प्लीज कोणाला जर आवड असेल ॲज अ फोटोग्राफरमध्ये करिअर करण्याची किंवा शिकण्याची, काय करण्याची, तर मी रेकमेंडेड करेल की ॲज अ महाराष्ट्रातनं पण कोणाला यायचं असेल इन्क्वायरी करा, तुम्ही या, भेटा। नरेश सर आहेत, माझ्याकडनं रेफरन्स घेऊ शकतात, मी तुम्हाला रेफरन्स नक्कीच देईल इन्स्टिट्यूटचा, तुम्ही या।